दुःख नाही कोणत्या गोष्टीचं, सर्व गोष्टी बरोबर आहे. करमते पण मला तसं काही नाही. तर इकडे इडली केलेली आहे, छान दिसत आहे एकदम राधिकाच्या हातची. आणि आणखी याच्यासोबत नमस्कार मंडळी, कसं काय, बरं आहे का? स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि तुम्हाला थोडंसं सांगायचं आहे मागच्या व्हिडिओबद्दल. काय झालं तर मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांना कमेंट केलेले, बऱ्याच जणांना वेगळं सांगितलेलं आहे, फोन करून पण काही जण फोन पण आले मला. आणि काही जणांना तिच्या माहेरी जे आहेत रिलेटिव्ह त्यांना पण थोडंसं वेगळं फील झालं. त्याच्यामुळे ते हा व्हिडिओ त्यासाठी स्पेशल आणलेला आहे. काय आणि कसं झालं होतं किंवा नेमके काय घडलं होतं, जेणेकरून एवढ्या कमेंट आल्या किंवा मग एवढ्या जणांना फोन करून आणि तिच्या माहेरी पण थोडीशी चर्चा झाली होती. त्याच्यावरची थोडंसं हा व्हिडिओ आणलेला स्पेशल तुमच्यासाठी. तर बऱ्याच जणांना आपला कुठला व्हिडिओ होता ते राधिकाला आली माहेरची आठवण, तर हा व्हिडिओ होता. त्याच्यावरती बऱ्याच जणांना कमेंट केलेलं आहे. तर थोडासा शूट घ्या म्हटलं त्यावरती. तर राधिका थोडंसं संवाद साधणार आपलं त्याबद्दल किंवा माहेरची आठवण का असते, कसं असते. तर आता आठवण म्हटलं की साहजिकच आहे, माहेरची आठवण ते यायलाच पाहिजे. यस, बरोबर आहे. पण बरेच जण म्हणतात नाराज पण होती तू. हो, बरेच जणांचे कमेंट्स आहेत त्या, तू नाराज दिसत आहे, खरंच तिला करमत नसेल का? बरेच जणांचे फोन आले मला, खरंच तुला करमत नाही का? तसं काही तर नाही आहे, पण थोडंफार आठवण तर यायलाच पाहिजे. आली होती मला आठवण, पण तिथंही मला काही कमी नव्हती, इथं पण मला काही हे नाही. दुःख नाही कोणत्या गोष्टीचं, सर्व गोष्टी बरोबर आहे. करमते पण मला तसं काही नाही. तर तिचं तेच सांगायचं आहे की बा बऱ्याच जणांना वाटलं की बा खरंच काय प्रॉब्लेम आहे. फोन करून विचारलं का रे बा काही आहे का प्रॉब्लेम. तर मित्रांनो तो व्हिडिओ पुरताच होता की बा थोडंसं आता प्रत्येकाला माहेरची आठवण येते, साहजिकच आहे. पण जेव्हा खरंच आठवण येते तेव्हा हा व्हिडिओ दाखवता नाही येत, कारण तेव्हा वेगळं फील असतं, तेव्हा व्हिडिओ काढायच्या मूडमध्ये नसते. त्यामुळेच हा व्हिडिओ स्पेशल म्हटलं की बा आपण जेव्हा फ्रेश असू तेव्हाच टाकू आणि सर्वांना सांगू की माहेरच्या आठवणीवर व्हिडिओ आला होता, तो कसा आला होता. तर तेच सांगायचं आहे तुम्हाला. बघा थोडा मोबाईल. तर कसं असते, प्रत्येक व्हिडिओ हा आपला याच्यावरती आधारित आहे असं काही नसते, कारण काही काही कंटेंट आपले तयार करावं लागतं. तयार करावं लागतात. आणि काही कंटेंट फॅमिलीचे असतात, काही रेसिपीचे असतात, आणि काही असे डायरेक्ट असतात किंवा आठवण असते किंवा मग कुठं जाण्याचं असते. तर त्या हिशोबाने कंटेंट वगैरे व्हिडिओ आणावं लागतात. तेच असते व्हिडिओमध्ये, दुसरं काही नाही. किंवा जेणेकरून तुम्हाला बरेच जणांना वाटते की बा खरंच हे व्हिडिओ करतात तर रिॲलिटीवर करतात का. तर थोडंफार रिॲलिटी असते आणि थोडंफार त्याला खतपाणी पण लावावं लागते. त्याच्यामुळेच हा व्हिडिओ बरेच जण बघतात. तर तसाच एक व्हिडिओ आज तुम्हाला सांगितलेला आहे. आणि थोडंसं रिॲलिटी कशा असते आणि त्याच्यावर जे असते खतपाणी कसं लावलेलं आहे, तर ते हे त्या माहेरची आठवण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मी, किंवा कसं खतपाणी लावून चांगलं लागतं. तर थोडंसं काय केलं आहे तू आज नाश्त्याला? इडली सांबार. इडली सांबार केलेलं आहे. तर थोडंसं त्यावरती तुम्हाला शूट दाखवतो इडली सांबार कशी केले तर. आणि खरंच राधिकाचं जी आहे रेसिपी ते एकदम बेस्ट आहे. आणि बरेच जण कमेंट करतात की नुसती सासूबाईच करते का, राधिका करत नाही का. तर तसं काही नाही मित्रांनो, राधिका पण करते स्वयंपाक. पहिले ती स्वयंपाक करते, पण बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये काही काही गोष्टी असतात जे आई करतात, तर मग ते व्हिडिओमध्ये सांगावं लागतं. तसं तेच असतात. बाकी असं काही आमचं जेणेकरून तुम्ही असं कमेंट करू नका की बा सासूबाई करते सुनबाई करत नाही, असं काहीच नाही. आता सुनबाई सर्व गोष्टीतही असं आईचं म्हणणं आहे, कारण आज आई व्हिडिओमध्ये नाही आहे, कारण आईला अर्जंट काम होतं थोडंसं, त्याच्यामुळे आई जायला बाहेर. तर चला तुम्हाला इडलीचा व्हिडिओ दाखवतो मी, तोपर्यंत आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर नमस्कार मित्रांनो, आज राधिका करणार आहे इडली आणि सांबार. तर त्याचीच थोडीशी रेसिपी दाखवते तुम्हाला. तर काय काय घेतलं, कसं घेतलं, थोडंसं सांगशील सर्वांना आपल्या व्हिडिओमध्ये. सांबार इडली हे नाश्त्याला सहज आहे, सर्वजण करू शकतात. 1 ग्लास तांदूळ घेतलेला आहे आणि 1 वाटी डाळ घेतलेली आहे उडदाची.
ते रात्रीला भिजू घालायचे, म्हणजे सकाळी भिजू द्यायची आणि दुपारच्या वेळेस त्याचं बॅटर नाही का मिक्सरमधून काढून घ्यायचं. काढल्यानंतर त्याला मीठ टाकायचं आणि सोडा टाकून ठेवायचं. ते रात्रभर त्याला बॅटर ठेवून द्यायचं. तसं आपण तेव्हाच्या तेव्हाही करू शकतो, पण तेव्हाच्या तेव्हा त्याला नाही का स्पंचिंग येऊ शकत, खायला पण व्यवस्थित लागत नाही. तर ठीक आहे, अशा प्रकारचं. आणि बटर बघा असं करायला बॅटर सॉरी, तर चांगलं घट्ट झालेलं आहे. आणि यामध्ये काय घेतलेलं ते सांगितलेलं, सोडा, उडदाची डाळ आणि तांदूळ आणि तर हे आदल्या दिवशी, ज्या दिवशी आपण बनवतो त्याच्या आदल्या दिवशी मिक्सरमधून काढायचं बारीक आणि भिजू घालायचं रात्रभर, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याला आपल्याला काम येते ते. असं केलेलं आहे. आणि हे काय, इडली पात्र. तर यामध्ये पहिले काय करायचं आहे, त्याच्यात पाणी टाकलेलं आहे. पाणी मीठ टाकून का साधं? नाही, मीठ टाकायचं त्याच्यात. कोणी निंबू टाकू शकते, पण तर ठीक आहे, निंबू टाकून पण करू शकता तुम्ही आणि साधं पण करू शकता. तर असे पहिलं एक पाणी थोडंसं ठेवायचं आहे किंचित, आणि त्या एक 2 ग्लास, 1 ग्लास अंदाजी, 1 ग्लास. हां. आणि नंतर त्यामध्ये भांडं ठेवून सर्व आपलं जो आहे बॅटर सॉरी पुन्हा एकदा ते झालं, तर ते टाकायचं आहे पात्रात, म्हणजे त्या भांड्यामध्ये. असे भांडे लावायचे सर्व. त्याला तेल लावून घ्यायचं. हां. आणि सर्वात महत्त्वाचं आहे, चिटकवू शकत नाही. हां, तर जेव्हा आपले हे भांडे असतात त्यांना तेल लावायचं आहे. आता सर्वजण म्हणतील एवढंच कसं काय केलं, फॅमिली लहान आहे. हा. तर असं चालू आहे सर्व. आणि हे सर्व व्यवस्थित हळू. आणि सर्वात महत्त्वाची काळजी पण घ्यावी लागते बनवताना, कारण तो पाल असं मागच्या बाहेरनं हाताला चटका पण लागला होता भाकरी करताना, आणि मागं पुढे झालं तर असं पण होते. भांड्यामध्ये व्यवस्थित लावलं ते सर्व. असं आहे, ते लहान मोठं समजत नाही. 2 लागतात का? 2 लावत असेल 2 लाव, 3 लागत असेल 3 लाव. हो, ते काहीतरी आहे त्याला. अरे एका साईडनं टाकले नाही त्याच्यामुळे होत असेल ते. सर्व साईडला टाक थोडं थोडं. जेणेकरून ते व्यवस्थित बसेल, कारण ते एका साईडला बसलं तर मागं पुढे होत असेल. तर पूर्ण असं ठेवायचं आहे वाफेवरती. तरी जवळपास किती मिनिटापर्यंत? 10-15 मिनिटं. 10-15 मिनिटं. झाकण लावायचं असेल ना त्याला? कुठे द्यायचं झाकण? हे सुरुवातीला केलेलं आहे. तर असं झाकण लावून 10 मिनिटं जवळपास ठेवायचं त्याला वाफेवरती. आणि त्यानंतर तयार होतात अशी इडली. बघा ही पण केलेली आहे ना आधी. तर इकडे इडली केलेली आहे, छान दिसत आहे एकदम राधिकाच्या हातची. आणि आणखी याच्यासोबत सांबार म्हणजे वरण. हां, सांबार म्हणजेच आता ते काय म्हणतात, तडका वरण हे आहे ना. तर हे यात तडका वरण. तर हे पातळ असते, पण ते घरचं असल्यामुळे चांगलं झालेलं आहे. तर थोडंसं घट्ट झालेलं आहे ते. आणि जसं म्हटलं तसं आपल्याला करता येते. आणि यामध्ये काय काय घेतलेलं आहे तो सर्व? डाळी घेतलेली आणि त्याला तडका दिला. हां, तर साध्या प्रकारचे आपण डाळ घेतो ते तडका करतो. सांबार पण बनवता येते चांगल्या प्रकारचा, पण ते आज वेळ असल्यामुळे सांबार वगैरे केलेलं नाही. तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला जर सांबारचा रेसिपी पाहिजे असेल तर सांबारची रेसिपी स्पेशल आणणार आहे आम्ही, कारण ते व्हिडिओमध्ये आज बसणार नव्हतं त्याच्यामुळे सांबारची रेसिपी घेतली नाही. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला असाल तर फॉलो करा. तर भेटूया आपण पुढच्या शूटमध्ये. तोपर्यंत बाय बाय.